थेट ट्रान्सफर केले? अंतिम आठवडा प्रस्ताव वरती चर्चा करत असताना आमदार रोहित पवार यांनी जो विषय मांडला आहे त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आमच्या सरकारच्या वतीने हे दिलं जाईलच. परंतु एक बाब समजून घेतली पाहिजे, ज्या वेळेला असे अपघात होतात किंवा अपघाताच्यामुळे ज्यावेळेला मृत्यू होतात, आपण महाराष्ट्रामध्ये मी उदाहरणासाठी आपल्याला सांगू शकेन, आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये ADR फाईल होतो, म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट हा फाईल होतो आणि ह्या म्हणजे आपल्या BNSच्या 194च्या कलमनुसार ही तरतूद आहे. आणि त्यानंतर हा ADR जेव्हा फाईल होतो त्यावेळेस त्याची जेव्हा चौकशी होती त्यानंतर मी FIR लॉज होतो. आज चौकशी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मी एकच उदाहरण देईन, माजी आमदार विनायक मेटे साहेबांचा ज्यावेळेला मृत्यू झाला होता त्यावेळेला देखील ADRच फाईल झाला होता, 4 महिन्यानंतर FIR झाली होती. त्याच पद्धतीने आज मला सामान्य गेल्या दादांची आणि कोणाची मला तुलना करायची नाही, परंतु ॲक्सिडेंटल डेथ ज्यावेळेला होती त्यावेळेला पहिल्यांदा हा ADR फाईल होतो जो BNSच्या 194 कलमच्या नुसार झालेला आहे आणि त्यानंतर चौकशीच्या अंती मग ह्याच्यामध्ये FIR फाईल. त्यामुळे FIR आम्हाला लॉन्च करायचा नाही किंवा आम्हाला चौकशी करायची नाही ही हा जो मेसेज जातो तो अत्यंत चुकीचा आहे. आमचं सरकार 100% महाराष्ट्राने इतका मोठा नेता गमावलेला आहे, त्याची झळ आम्हाला देखील आज असते आणि सामान्य दादांना 100% न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आम्ही देखील आहोत. रोहितजींची देखील भावना मी समजू शकतो, त्यांच्या स्वतःचे काका होते, नातेवाईक म्हणून तर नक्कीच त्यांच्या मनामध्ये सळ होणं साहजिक आहे. लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, नक्कीच पण त्याची उत्तरं लवकरच मिळतील. परंतु ह्या चौकशीमध्ये कुठेही दिरंगाई किंवा कुठेही आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की काल थराद प्रकरणामध्ये 29 तारखेपर्यंत पूर्ण पोलीस कोठडी वाढवून जरी मिळालेली असली तरीही पुढे कारवाई काय होती आहे याचा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे. अनेक लोक आता पुढे येत आहेत, तर त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे. 44 कोटीपेक्षा अधिकची माया या खरातनं गोळा केलेली आहे. या संदर्भात आपली काय नाही, ह्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे. सर्वात प्रथम ही जी कारवाई झालेली आहे ती पोलीस विभागानेच केलेली आहे. जी काही माहिती समोर आली त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये जी गुप्तता पाळून जी काही पावलं उचलायची होती आणि तो व्यक्ती होऊन जाणार नाही याची जी काही खबरदारी घेतली होती घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. आणि त्यानंतर आज 14 दिवसाची ही जी कस्टडी आहे त्याच्यामध्ये ती चौकशीसाठी ही कस्टडी मागत असतो. चौकशीच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याच्यानुसार कारवाई होईल. त्याची माहिती माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही. तो निधी कोणाच्या मनानुसार झाला त्याची डिमांड कोणी केली होती, परंतु मला वाटतं ज्यावेळेला पर्यटन क्षेत्र म्हणून एखादं जेव्हा देवस्थान असतं तिथल्या भाविकांच्यासाठी ह्या सुविधा असतात, त्या काही कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात. सरकारी जेव्हा आपण निधी खर्च करतो त्यावेळेस त्या सार्वजनिक उपयोगासाठीच्या असतात. त्याच उद्देशाने हा निधी दिलेला असावा. त्याच्यामध्ये आत्ता जे प्रकरण घडले त्याला त्याच्यामध्ये थेट जोडणे करायचं चुकीचं आहे.